या ठिकाणी उपस्थित सगळ्या नाशिककर पत्रकारांचं आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीनं खूप स्वागत करतो। आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये आदरणीय युवा नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने श्रीकांत शिंदे साहेबांनी या ठिकाणी महाराष्ट्रभर लोकसभेच्या माध्यमातून दौरे केले होते, पण आता जवळपास महाराष्ट्रामध्ये 100 विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांची संवाद यात्रा या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि त्याच्याच माध्यमातून आज पहिला जिल्हा हा नाशिक जिल्हा घेण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये आज 4 विधानसभा मतदारसंघाचे या ठिकाणी दौरे आयोजित करण्यात आलेले आहे। त्याच्यामध्ये संघटन, त्याचबरोबर येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका, BLA अशा विविध बाबतीमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे आणि मला तरी असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये पुढच्या होणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून हा दौरा आमचा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। संघटन मजबूत करण्याकरता हा दौरा आहे। बाकी काही प्रश्न आपल्याला विचारायचे असतील तर आदरणीय आपण श्रीकांत शिंदे साहेबांना विचारावेत ही आपल्याला विनंती आहे। बरोबर दादा, विधान परिषदेची निवडणूक आता लवकरच होतीये। विधान परिषदेची निवडणूक आहे, जिल्हा परिषद निवडणूक आहे, त्या अनुषंगाने काय तयारी आता पक्षाकडून काय मंत्र देण्यात आले कार्यकर्त्यांना? आजच जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भात माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आदेशाने आम्ही सगळे नाशिक जिल्ह्यापासून त्याची सुरुवात केलेली आहे। इथे इगतपुरी आणि देवळाली या 2 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला। मला वाटतं 2.5 तास या ठिकाणी दोन्ही चर्चा झाली, गटनिहाय चर्चा झाली। शिवसेनेची ताकद किती आहे, कशा प्रकारे शिवसेनेची बांधणी आहे, SIRचा आपल्याला माहिती आहे पूर्ण देशामध्ये प्रक्रिया सुरू आहे। त्या SIRच्या माध्यमाने BLO असतील किंवा BLA नेमणुका असतील पक्षाकडून, त्या BLAच्या नेमणुका झाल्यात की नाही, या सगळ्यांचा आढावा जो आहे तो या ठिकाणी सर्व मंत्री महोदयांनी घेतला आणि येणाऱ्या होणाऱ्या निवडणुका जिल्हा परिषद असतील किंवा आता आजच विधान परिषदेच्या निवडणुका देखील लागलेल्या, पक्षाची ताकद किती आहे, कुठे पक्ष कमी आहे, या सगळ्या गोष्टींवरती जे आहे हे कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना जे आहे हे सर्वांकडून मार्गदर्शन करण्यात आलं आणि येणाऱ्या काळामध्ये 100 विधानसभा म्हणजे जिथे जिथे 22 जिल्हे आहेत, त्या 22 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, तिथे मी आणि त्याचबरोबर सर्व मंत्री जे आहेत हे पर्सनली त्या ठिकाणी जाणार आहोत, आढावा घेणार आहोत आणि त्याचबरोबर राहणाऱ्या ज्या 158 जिथे जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या आहेत पण BLAची कामं जी आहेत ही सुरू आहेत, तिथे देखील आढावा घेण्याचं काम जे आहे हे मंत्री उदय सामंतजी आणि राहुल शेवाळेजी यांच्यावरती सोपवलेली आहे, जेणेकरून 288 विधानसभेमध्ये जाऊन सर्वच BLA सगळीकडे नेमले गेलेले आहेत की नाही आणि 30 जून पासून जो घरभेटीचा कार्यक्रम सुरू होणार आहे त्याच्यासाठी 100% BLA जे आहे सगळ्या विधानसभेमध्ये नेमले गेले पाहिजे, याची तयारी जी आहे सुरू आहे। आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1.25 लाख BLAंची नेमणूक जी आहे ही शिवसेनेकडून ऑलरेडी झालेली आहे। काही प्रमाणामध्ये जे आहे ते BLA नेमणुका राहिलेल्या आहेत, त्या लवकरात लवकर पूर्ण होतील आणि त्या अनुषंगाने काम जे आहे हे पक्षाचं सगळीकडे सुरू आहे। आपल्याला माहिती आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर देखील अशाच बैठका ज्या आहेत त्या झाल्या, नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस झाल्या, महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, या सगळ्या निवडणुकीच्या वेळेस जे आहे हे कार्यकर्त्यांना जाऊन भेटणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं, कशा प्रकारे पक्ष त्या ठिकाणी काम करतोय, त्यांच्या गटा आज जे आहे त्या प्रत्येक गटामध्ये असेल, पंचायत समिती गणामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत त्याचा उहापोह या ठिकाणी झाला, तो कशा प्रकारे सोडवला जाईल, तर या सगळ्या गोष्टींचा आढावा जो आहे तो आज या ठिकाणी घेतला आहे। आज शिवसेना बैठकीदरम्यान गृहस्थ कुंभमेळ्याची कामं मोठ्या प्रमाणात होत आहेत, मात्र त्या ठिकाणी स्थानिक पदाधिकारी असतील किंवा लोकप्रतिनिधी यांना भाजप विश्वासात घेत नाही, असा एक
गेल्या काही दिवसांपासूनचा सुरू आहे, त्या बाबतीत काही चर्चा झाली किंवा काय? त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वरिष्ठ पातळीवरती मंत्री महोदय स्वतः उपस्थित होते. जो काय समन्वय साधायचा आहे तो समन्वय साधण्याचं काम जे आहे वरिष्ठ पातळीवरती त्या ठिकाणी होईल. सगळ्या ज्या काही गोष्टी इथे सांगितल्या गेल्या किंवा प्रश्न उपस्थित केले गेले त्या सगळ्या ज्या आहेत नोट डाऊन करण्याचं काम मंत्री महोदयांनी केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जो काय समन्वय घडवण्याचा आहे किंवा कामं करायची ती नक्कीच या सगळ्यांच्या माध्यमाने होतील. माजी खासदार हेमंत गोडसे आरोग्य उपस्थित नाहीये. नाशिकमध्ये मात्र बैठकीला नाही काही मागच्या बैठकीला नव्हते, आजही नव्हते. आज मला वाटतं त्यांचं काय पर्सनल काम होतं त्याच्यामुळे जे आहे ते उपस्थित राहू शकले. माझं देखील त्यांच्याशी जे आहे ते बोलणं झालं. तर संघटनेमधील अनेक कार्यकर्ते नाराजी व्यक्त केली, पदाधिकारी विश्वासात आपली संघटना कुरकुरी झालेली आहे असं देखील सांगितलं. बघा, काही कार्यकर्त्यांचं मत जे आहे हे काही इमोशनली बोलतात, काही टेक्निकली बोलतात, काही वेगळ्या प्रकारे बोलतात. संघटना जी आहे हे शिवसेनेची या ठिकाणी मजबूत आहे. म्हणूनच शिवसेनेला जे आहे ते येणाऱ्या झाल्या ज्या जेवढ्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीमध्ये यश मिळालं. नाशिकमध्ये महानगरपालिकेमध्ये जरी यश मिळालं नसेल तरी कमी जागा निवडून आल्या तरी काही जागा ज्या आहेत ते 100, 150, 200, 125 अशा मतांनी जे आहे हे निसटलेले आहेत. लोकांचा विश्वास जो आहे हा शिवसेनेवरती आहे, लोकांचा विश्वास शिंदे साहेबांवरती आहे. आणि या बैठका याच्यासाठी होत्या की जिथे कार्यकर्ता जो आहे त्याच्या मनातील भावना ज्या आहेत त्या बोलून दाखवणार आणि त्या कार्यकर्त्याशी बोलण्यासाठी आम्ही इकडे आलोय. इकडे जर कार्यकर्त्यांनी त्याच्या भावनाच मांडल्या नाही तर त्या भावना आमच्यापर्यंत पोहोचणारच नाही, त्याच्यावरती ऍक्शन आम्ही घेऊ शकणार नाही. तर कार्यकर्ता जो आहे तो मनसोक्त जो आहे तो या ठिकाणी बोलत असतो. त्याच्या मनामधल्या वेदना ज्या आहेत भावना असतील चांगल्या वाईट या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कार्यकर्ते याच बैठकीमध्ये बोलत असतो. कुठला पक्ष जो आहे तो असं सगळ्यांना बसून 2.5, 3 तास बैठक घेतो, शाखा प्रमुखाला विचारतो, उपशाखा प्रमुखाला विचारतो, साध्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी वेळ देतो, कार्यकर्ता आपलं मन जे आहे ते त्या ठिकाणी व्यक्त करतो. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठीच हा संवाद मेळावा आहे. इथे कुठे मी येऊन भाषण करणार, मंत्री भाषण करणार, वन वे ट्रॅफिक फक्त आम्हाला जे बोलायचं ते कार्यकर्त्याला सांगणार हे असं होत नाही आमच्या बैठकीमध्ये. इथे 2 वे ट्रॅफिक असतो, दोन्हीकडून जो आहे हा संवाद होत असतो आणि या संवादामधूनच पक्ष कसा मजबूत होईल याच्यासाठी आम्ही काम करतो. ते तुम्हाला माहिती आहे ना, मला सांगायची काय महिला आघाडीच्या संदर्भात काही चर्चा झाली? सगळ्याच महिला आघाडी, युवा सेना, शिवसेना, फादर बॉडी, अंगीकृत संघटना या सगळ्यांवरती चर्चा झाली. सगळ्यांच्या भावना ज्या आहेत त्या आम्ही ऐकून घेतल्या. तुम्ही बाहेरून काही छोट्या मोठ्या ज्या गोष्टी ऐकत असाल या ठिकाणी ते मला माहिती आहे आणि त्याच्यावरच तुमचं कॉन्सन्ट्रेशन असतं. चांगल्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करा. पक्ष जो आहे हा वाढतोय, पक्ष जो आहे हा सगळीकडे जो आहे हा विजय मिळवतोय, पक्ष वाढतोय ह्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. छोट्या मोठ्या गोष्टींवरती तुम्ही मला येऊन प्रश्न विचारणार, बाहेर जे काही थोडंफार विचारा त्याच्यावरती, तुम्ही काही प्रॉब्लेम नाही. पण पक्ष जो आहे हा वाढतोय, खूप चांगल्या प्रकारे जो आहे तो पक्ष वाढतोय. इगतपुरी आणि देवळाली या सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्हाला विश्वास दाखवलाय. येणाऱ्या जे जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये 100% यश हे शिवसेनेला कसं मिळेल याच्यासाठी ते काम करतात. गावामध्ये भीषण पाणी टंचाईचं वास्तव समोर आलेलं होतं. या प्रकरणी आपल्या माध्यमातून आपण त्या गावाची जबाबदारी घेतली. तिथे आता सुरुवात जी आहे केलेली आहे, कार्यकर्ते तिथे पोहोचलेले आहेत. त्या गावाला जे आहे पूर्णपणे पाण्याची समस्या म्हणजे भविष्यामध्ये भेडसावणार नाही याच्यासाठी जे काही पावलं आहेत ती पावलं उचलली. मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं की जी परिस्थिती सध्या राज्यात आहे त्याच्यामुळे खर्च कमी करावा, बॅनर लावू नये. मात्र गिरीश महाजनांच्या जळगावमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठे बॅनर लावले. आज ठाण्यामध्ये आपल्या महापालिकेच्या मध्ये शिवसेनेच्या कार्यालयाचा लोकार्पण आहे. मला वाटतं त्या ठिकाणी सुद्धा मोठा जिथे काटकसर करायची किंवा ज्या काही गोष्टी करायच्या आज आपण पाहिलं की शिंदे साहेबांनी त्यांच्या कॅनवा जो आहे तो कमी केला. त्यांनी ईव्ही गाडी वापरायला सुरुवात केली. मी देखील माझ्या बरोबर देखील कॅनवा असायचा, सिक्युरिटी असायची ती पूर्णपणे म्हणजे निम्मी माझ्या बरोबर देखील एकच गाडी जी असते ती पण कंपल्शन आहे म्हणून. तर मला वाटतं जिथे जिथे गरज आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या लोकप्रतिनिधींकडून जे आहे ते करण्याचं प्रयत्न जो आहे सुरू आहे. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की परिस्थिती कशा प्रकारची आहे. माननीय मोदीजींनी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे. त्या आव्हानाला धरून सगळे लोक जे आहेत ते काम करतात. महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये अवकडं वर्गीकरण करण्यात आलं आहे. त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघाले. तर ह्या संदर्भामध्ये आपल्या पक्षाची काय भूमिका? तसं तुम्हाला काय प्रश्न आहे?
अरे सरकारमधले मंत्री बोलतील. महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये अवकडे हे वर्गीकरण करण्यात आलं आहे. त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघाले. तर आपल्या पक्षाची या संदर्भामध्ये काय भूमिका? मला वाटतं की या संदर्भामध्ये एक समिती गठीत करण्यात आलेली होती आणि त्या समितीच्या माध्यमातून जो काही अहवाल येईल त्याप्रमाणे पुढचं मार्गक्रमण केलं जाणार. त्याच्या आज जी निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, नाशिक शिवसेनेने याआधी जागा लढवली होती. भाजप त्याच्यावर दावा सांगण्याची दाट शक्यता आहे. तर काही आदला बदल होणार आहे का? शिवसेना आपल्या जागा पुन्हा लढवणार? शिवसेनेने ज्या जागा लढवलेल्या आहेत त्या जागा ज्या आहे शिवसेना पूर्ण ताकदीने कशी लढेल याच्यासाठी पूर्ण निर्णय जो आहे हा माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. बच्चू अनेक ठिकाणी भाषणामध्ये भाजपवर टीका करताना दिसून येत आहेत. पुढे 2029ला शिवसेनेचाच मुख्यमंत्री काय होईल बोलले? काय टीका केली? की शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल. ही टीका बीजेपीवरती आहे. नाही, बीजेपीवरती काम करताना तेच तर म्हणून विचारलं तुम्हाला मी.